सदस्य यांच्या वाढदिवसा निमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही एसडीपी ट्रॉफी, सुरेश दीनानाथ पाटील ट्रॉफी, आणि या ट्रॉफीची आजची ही शेवटची रात्र. मॅन ऑफ दी सिरीज साठी जी मोटर बाईक आहे ते आदरणीय अनिल शेठ चव्हाण उद्योजक, मनोज शेठ थोरवे उद्योजक आणि उद्योजक रवी शेठ जाधव यांनी स्पॉन्सर केलेली आहे. या तिन्ही पाहुण्यांचं व्यासपीठावर इथे आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील हे त्यांचं यथोचित असं स्वागत व्यासपीठावर करतायत. अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान आज या व्यासपीठावर गेल्या 4 रात्रींमध्ये आपण इथे पाहतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच बघा, मापोली विरुद्ध भिंगारी, दोन्ही संघाचे 12th मॅन. भिंगारीचा 12th मॅन इथे आलेला आहे. मापोली टीमच्या संघनायकाला विनंती आहे की एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण पाठवा. ओके, अरुण शेठ दळवी, रोलर वाले आमचे. रोलर दिसलं की त्यांचा चेहरा पुढे येतोय. व्हायब्रेटर रोलर या मैदानावर ते फ्री मध्ये रोलर देत असतात. अरुण शेठ दळवी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे. रोलर मध्ये तुम्ही डिझेल टाका अगर टाकू नका, त्यांना काही फरक पडत नाही. ते देणार म्हणजे देणार. इथे सपाट मैदान बनवण्यासाठी आपला रोलर. ते दळवी साहेब त्यांचं स्वागत. व्यासपीठावर बसलेले उद्योजक अनिल शेठ चव्हाण, मनोज शेठ थोरवे, रवी शेठ जाधव यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. कॉमेंटेटर संदीप बागुल, तिन्ही भाषेंमध्ये समालोचन करणारे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये समालोचन करणारे आमचे मित्र कॉमेंटेटर संदीप बागुल, जे काल्हेरचे आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कासपचे प्रशांत माळी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सचिन ठोंबरे, अमित देवगरे, ग्रामपंचायत सदस्य वासांबे रसिकाताई, राकेश खराडे आणि पत्रकार मीडिया रिपोर्टर राकेश खराडे या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. मात्र आपल्या गोड आवाजामध्ये समालोचन करण्यासाठी आमचे बंधू बेलवलीचे दिनेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया, ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर गाढा अभ्यास आहे. आणि आज सगळ्यात भारी म्हणजे 19 फेब्रुवारी, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व विश्वामध्ये आपण साजरी करतोय. आणि त्या जयंती निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी माईक सुपूर्द करतो ते दिनेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु टिकेमारी सर. हॅलो हॅलो, धन्यवाद. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शिवशंभू छत्रपती, या तिन्ही महापुरुषांना प्रथम मानाचा मुजरा करतो. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवून टाकणाऱ्या शिवसूर्याला
म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये घेऊन चालतोय. आदरणीय सूर्यदादा पाटील साहेब आणि आदरणीय अविनाशदादा पाटील साहेब आयोजित सौभाग्यवती पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोठ्या अभिमानानं मोठ्या आनंदानं 9961 SDP ट्रॉफीचं इथं उत्तमरित्या आयोजन करण्यात आले आहे आणि या स्पर्धेचा आपण साक्षीदार बनतो. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. या स्पर्धेची आजची ही अंतिम रजनी आहे आणि अंतिम रजनीमधला आज हा ए पोल आणि ए पोलमधला हा दुसरा सामना. एका बाजूला टीम असेल ती शिव्यान्य आराध्या माफोली वर्सेस साईराज इलेव्हन सिद्धिविनायक भिंगारी. नाणेफेकीचा कौल लागला. साईराज इलेव्हन सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या बाजूनं स्वीकारली प्रथम फलंदाजी आणि ते मात्र गोलंदाजी नामी संधी मिळते ती माफोली संघाला. यंदाचा मोसम अप्रतिम राहिला भिंगारी संघासाठी आणि त्याच्यामधले विचार केला तर हे दोन सलामीर, एका बाजूला कुणाल नाईक, एका बाजूला मात्र आशिष परदेशी. कुणाल नाईकच्या आयुष्यातील एकाच 2 आठवड्यामध्येच 2 बाईक कमावण्याचा बहुमान त्यानं फटकावला. पेंदरच्या रजनीमध्ये आणि चिरनेरच्या आजच्या डे टुर्नामेंटमध्ये मात्र त्यानं बाईक पटकावली आहे. मित्रांनो, काहीकांची आयुष्य झटली एक बाईक कमावण्यासाठी, परंतु आपल्या कर्तृत्वानं आपल्या खेळानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हा कुणाल नाईक मात्र अगदी एकाच आठवड्यामध्ये 2 बाईक कमावतोय. त्याबद्दल कुणाल नाईकचं मनपूर्वक अभिनंदन. घेऊन चालत्या सामन्याकडे. पहिला चेंडूवर चौकार आला, नंतर मात्र डॉट आणि एक धाव. आशिषला हा परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू सरळ धावत सुटला. डायरेक्ट फेकीवर मात्र इथे कदाचित परतावं लागलं असतं, परंतु इथे जीवनदानासहित मात्र मी म्हणेन की आशिष परदेशी एक धाव कंप्लीट करतोय. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 6वर. बिनबाद 6. रोहित सरांच्या गुणलेखनाची भूमिका त्यांच्या सोबत आज काम करताना आनंद येईलच. 3 महागुरूंच्या सोबत आज काम करायचं आहे. एका बाजूला महागुरू संतोष चौधरी सर, एका बाजूला महागुरू आमचे टीके माळी सर आणि एका बाजूला ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर. या दिग्गज मतबरासोबत आज काम करायची संधी मिळते. हा चेंडू मात्र अतिशय उत्तमरित्या निभावला आहे कुणाल नाईकनं आणि निर्धाव चेंडू सांगता होते. पहिला सामना मात्र चांभारली संघानं मी म्हणेन की हाराखेरी पत्करली आणि घरच्या प्रेक्षकांना नाराज केला आहे, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेल्या संघानं मानकोळी संघानं मंत्रमुग्ध केलं गोलंदाजीच्या रूपानं आणि पहिला विजय साजरा केला आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय वसीम खान अलॉंग दी कार्पेटला कीज घेत चेंडू मात्र येतोय. मिडविकेटच्या दिशेनं धाव मात्र घेतली जाईल ती 1 आणि 1 या धावसंख्येनं 2 धावा कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट पहा, अतिशय उत्तमरित्या कंप्लीट केल्या 2 धावा, कारण चेंडू हळूवार आला आणि धावा आल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. दापलकावर धावा लागतायत त्या साईराज इलेव्हन सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या बिनबाद 8. पांडुरंग माळी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. निर्मला शांताराम माळी यांच्या स्मरणार्थ पांडुरंग माळी यांनी फळांच्या टोकऱ्या दिलेल्या आहेत, भरगच्च भरलेल्या. त्यामध्ये केळी आपण बघतोय, द्राक्ष आहेत, बोरं आहेत, अननस, संत्री अशा भरगच्च भरलेल्या फळांच्या टोपल्या त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांनी स्पॉन्सर केलेत आम्हाला फळं, ते पांडुरंग माळी, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर पांडुरंग माळी आणि अचानकचं मैदान हे आता समीकरण झालेलं आहे. इथे कोणीही मॅचेस ठेवा, फळांच्या राशीच्या राशी, कॅरेटच्या कॅरेट त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट खेळाडूंना आणि पाहुण्यांना मिळत असतात. दत्ता शिंदे माजी प्रभारी सरपंच, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी फळांनी भरलेली टोपली, हायजिनिक फूड त्यांनी दिलेले आहे, पौष्टिक फूड पांडुरंग माळी यांनी दिलंय. आशिक अंतरे गोलंदाज.
आसिक अन्सारी गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर मात्र आसिक अन्सारी गोलंदाजीच्या मार्कवर तर आशिष परदेशी स्ट्राईकवर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धाबावरती लागल्याने नंतरच्या चेंडूवर मात्र निर्धाव आलाय. आणखीन एक चांगला चेंडू लागोपाठचे 2 चेंडू मात्र आसिक अप्रतिम टाकतोय आणि डावखुऱ्या फलंदाज आशिषला मात्र रोखून धरतोय. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नाहीये आणि 8 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती लागतीये. 4 षटकांचा खेळ याची नोंद घ्यायची आहे. साईराज 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू. 24 चेंडूंचा पूर्वार्धामध्ये खेळ रंगणार आहे आणि 24 चेंडूमधले पहिले 3 चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील आशिष परदेशी खेळतोय निर्धाव. काय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. बॅटची कडा इथेही लागली होती. नीटचा फटकेबाजी करता येत नाही. थांबून खेळतोय. काय प्रयत्न सुरू आहेत. मी म्हणेन की अचानक गाफील राहिलाय. 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र इथे थोडासा गाफील राहतोय आशिष परदेशी आणि रनआउटसाठी इथे मात्र पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंचाने इशारा केला की तिसरा अंपायर्स इथे मात्र पाहिलं जाईल रनआउटसाठी. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत राहिलाय गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर आल्या. सुरुवात अप्रतिम राहिली चौकारांनी, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी चांगलं कमबॅक मिळवलं आणि दोन्ही ताकदवान फलंदाजांना रोखून धरलंय अक्षरशः. नॉट आउट. दोन धावा कंप्लीट या चेंडूवरती आल्या आणि या 2 धावेने धावपळा. सुनील बडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. बंधू बडेकर ज्यांना सर्व प्रेमाने म्हणतात. एकनाथ पाटील, सुरेश दादांवर त्यांचं नितांत प्रेम गेली कित्येक वर्षे राहिलेले आहे. ते नाथा पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हिरू पाटील, सुरेंद्र पाटील, अशोक पाटील, जयराम पाटील यांचं स्वागत मला असं वाटतंय उत्तुंग अशा षटकारानं होतंय. 3 चेंडू निर्धाव खेळला आणि त्यानंतर मात्र थोडासा चाचपडला, परंतु पुन्हा एकदा ठामपणे उभा राहिला आणि लॉंगऑफच्या डोक्यावरून मग मात्र आत्मविश्वास दुणावणारा भिरकावला षटकार. अप्रतिम षटकारानं धावा लागल्या तब्बल 16 धावा. आता मात्र गेअर बदलले जात आहेत. 40-45 धावा उभ्या कराव्या लागतील. आणखीन एक चांगला चेंडू. मी तो झालाय. नेमकं घडतंय काय. मी तर म्हणेन की वाईट बॉल होता. कदाचित रन ही कंप्लीट होऊ शकले असते. इथे मात्र तिसऱ्या पंचाकडे वळतायत पंच, परंतु आशिषला 2 वेळा एवढा शांत का राहिलाय. कारण 4 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही. तुम्हाला रन मिळतील तसे घ्यायचे असतात, लुटायचे असतात अक्षरशः रन. पण इथे मात्र कुणाल सरळ धावा सुटला आणि आशिष मात्र फक्त एकटे निहाळत राहिलाय. पहिल्यांदा एकदा जीवनदान मिळालं आणि आता पुन्हा एकदा रनआउटसाठी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे वळलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निरखून पाहिलं जात आहे. नॉट आउट. पुन्हा एकदा नॉट आउट. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम अतिशय उत्तमरित्या इथे काम करताना पाहतोय, परंतु आशिष कदाचित थोडा चाचपडत खेळतोय की काय असं म्हणेन. लक्ष केंद्रित करावं लागेल कारण 24 चेंडूचा फक्त पूर्वार्ध आहे. एकदा इनिंग संपली की तुमच्याकडे कोणी पाहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला धावा जमवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कुणाल नाईक धावतोय, पळतोय आणि तो मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशन हा फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. गोलंदाजाच्या एका चांगल्या चेंडूवर 1 धाव घेतली तर गोलंदाज टेन्शनमध्ये येऊ शकतो आणि तोच प्रश्न मात्र इथे निर्माण करतोय कुणाल नाईक. चेंडू हवेत राहिलाय. सुटतोय झेल आणि आता पुन्हा कुणाल झेल उडाल्यानंतर थांबला आणि अशा प्रकारे इथे मात्र
जीवनदान मिळतोय कुणालला. ज्या कुणालनं आज डे टुर्नामेंटमध्ये बाईक फटकावली आहे त्या कुणालला मात्र जीवनदान मिळते. धाव मिळते 1 आणि दाभोलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 19 बिनबाद 19. 2 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना साईनाथ 11 साईराज 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. पोलीस कॉन्स्टेबल अरविंद ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि कृष्णा खाने यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. थँक्यू. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी जरूर राहिली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, परंतु सुटलेला एक झेल कुणाल नाईकची जर बॅट तळपली तर मात्र धावांचा फ्लो कितीही वाढू शकतो. कारण आक्रमकता भरलेला हा खेळाडू आहे. एकदा का बॅट तळपली, एकदा का बॅट चमकली आणि खेळाला जर का बहार आला तर मात्र बहारदार कामगिरी करण्यापासून तो कधीही दूर राहत नाही. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राहील तिसरा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आसिफ शेख. आसिफ शेख गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय कुणाल नाईकला नॉन स्ट्राईकला उभा आहे तो फलंदाज आशिष परदेशी. 2 ताकदवान फलंदाज आहेत. भिंगारी संघाचा विचार केला तर रघु परदेशी म्हणजेच काका आजही त्याच ताकदीनं त्याच ऊर्जेनं या 9 तरुणांच्या सोबत गोलंदाजी करतायत. ती फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ऐन उमेद तर त्यांनी गाजवलीच, परंतु आज त्यांचे मुलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळताना आपला बापही अप्रतिम खेळतोय यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट ती काय. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत राहिला दोन्ही संघांचा. कमीत कमी 45 धावा, 40-45 धावा. मानकोळी संघ इथे रेडी होतोय, त्यांचंही विशेष कौतुक. हा फटका आहे लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून मोठा फटका व्हायचा. एकदा सुटलेला झेल वारंवार ती संधी दिली जाणार नाही. मोठा फटका सजवायचा होता कुणाल नाईकला, फटका फसला आणि तिथे मात्र लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा टिपलाय झेल. क्रमांक 1चा फलंदाज होते बाद कुणाल नाईक. प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. देऊन तेजस अश्रू भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता. जन्माला येण्यापूर्वी आपला मुलगा राष्ट्राला अर्पण करणारी पहिली माय मासाहेब जिजाऊ. मित्रांनो, मासाहेब जिजाऊ जन्माला आल्या म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहिले आणि शिवाजी छत्रपती महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आपण अनुभवलं. आता खरी गरज आहे ती मासाहेब जिजाऊ जन्माला येण्याची. चांगला फटका आहे, रिकामी जागा हेरली आहे. डीप कव्हरला कोणीच नाहीये, अगदी रिकामी जागा हेरली आहे आणि तिथून मात्र पहिल्या चेंडूवर आल्या ठोकला जातो लाजबाब चौक. काय सुरेख सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार, आपला एक फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मात्र संधी मिळते 1 डाऊनला आणि अशीफवर मात्र हल्ला केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्याच्यामुळे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंट कव्हरच्या दिशेने पटकावायचा होता चेंडू. परंतु चेंडू पल्लीच्या खेळामध्ये कॉन्टॅक्ट नाही आणि जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे मात्र उत्पत्ती नाही. उत्पत्ती आली 0. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 1.3. हा ही फटका फसलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही शेपचा फटका लगवायचा होता जो दर्पणला, पण दर्पण मात्र परफेक्ट टाइम नाही करू शकला आणि अशा प्रकारे तोही होतोय बाद. क्रमांक 2 बाद. तेवीस धावा धापरवरती लागत आहेत. फलंदाज बाद झाले 2 आतापर्यंत. नवीन फलंदाज मात्र साहिल मिसाल.
24 चेंडूंचा खेळ आणि 24 चेंडूंचा या खेळामध्ये किती धावा जमवल्या जातील. नाणेफेकीच्या कौलानंतर टॉस जिंकला प्रथम भिंगारीनं आणि स्वीकारलाय प्रथम फलंदाजी. कारण आजकाल ही नवी ट्रेंड चालू आहे. टॉस जिंकायची, बॅटिंग घ्यायची, प्रेशर नंतर नाही घ्यायचा चेसिंगचा. कारण आजकालच्या मुलांना प्रेशर झेलता येत नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू, काय सुरेख बघा, आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट यॉर्कर होता. सरळ धावून विसावला कीपरच्या हातामध्ये आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. मध्येच मोठा फटका येतो, मध्येच निर्धाव चेंडू येत आहेत. धावलकर धावा लागल्यात फक्त 23 धावा या षटकातील चेंडूचा खेळ शिल्लक असेल फक्त एक. या षटकामध्ये एक चौकार खालाय, 2 फलंदाजांना परतवलेत आणि 2 निर्धाव चेंडू टाकलेत आसिफनं. आसिफ शेख स्वीट साऊंड आहे आणि स्वीट साऊंड धावा देऊन जाईल. पुन्हा एकदा कव्हरच्या मधून इथे मात्र येत आहेत चौकार. या षटकातील दुसरा चौकार, 2 विकेट्स, 2 डॉट आणि 2 चौकार असा 2चं गणित राहिली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकर धावा लागतायत त्या 2 बाद 27. नाईन 61 रेंज रोवरची गाडीची चावी कोणाकडे असेल तर द्या. ओके. अनेक झाले यापुढेही होतील. जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. मित्रांनो, राजा होण्यासाठी लढाया कराव्या लागतात. अनेक राजे झाले परंतु राजा होण्यासाठी लढाया कराव्या लागतात. परंतु जाणता राजा होण्यासाठी मात्र प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. प्रत्येकाला मदत करणं, प्रत्येकाचं दुखणं फुकणं बघणं, प्रत्येकासाठी झटणं आणि हे सगळं माझ्या राजाने केलं. म्हणूनच माझा राजा फक्त राजा नाही तर जाणता राजा झाला. जाणता माणूस आपण घरामध्ये म्हणतो ना, तो जाणता म्हणजे अनुभवाची शिदोरी परिपक्व असलेला माणूस, सगळ्यांची काळजी करणारा माणूस, सगळ्यांसाठी हवं नको ते बघणारा माणूस, तो जाणता. आणि तेच पाहिलं माझ्या राजानं. माझी प्रजा सुखी कशी होईल यासाठी अहोरात्र झटणारा माझा राजा. आणि म्हणूनच राजा नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजाच होता. इथेही जाणता खेळाडू कोण बनेल, कारण त्याला धावा जमाव्या लागतील. आपण धावा 27 आतापर्यंत लागलेत आणि अंतिम षटक फेकतोय आरहम पटेल. पंच इशारा करतायत, 2 हात जमिनीला समांतर. याचा अर्थ अगदी क्लिअर आहे, हा बॉल असणारे वाईड. एक अवांतरची धाव मिळते. 28 धावा धापालकावरती लागतायत आणि आशिष परदेशी मात्र असेल स्ट्राईकवर. आशिष परदेशीचा कम्मालीचा खेळ राहिला यंदा. किशोर रघुनाथ पाटील विभाग प्रमुख पोइंजे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा बंपर धमाका ऑफर सुटली आहे व्हाईट बॉलची. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं धाबाकडे धावा लागतायत त्या मात्र आता 29. अरहम पटेल गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 6 चेंडू खेळायचे आहेत, कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये 2 अंक असतात, एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध. जो आपली भूमिका आपल्या अंकामध्ये उत्तम निभावेल ना, तो मात्र यशस्वी होतो. ती भूमिका कोण निभावेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अरहम, चांगला फटका आहे. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून लगवायचा होता. शतरक्षक डीपला रेडी होता, त्यानं मात्र चेंडू उचलला, फेकला. धावा जात आहेत, फेकी जातीये खराब. चेंडू हातामध्ये का ठेवला, काय विचार होता. कदाचित धावा द्यायच्या होत्या की काय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला, डबलला सरळ ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं. या 3 धावा मात्र मिळत आहेत आणि या 3 धाव्याने 32 वर मजल मारली जाते. चेंडू पकडला जरूर, पण त्यानंतर मात्र त्याने हातात ठेवला. आणि हातात ठेवल्यानंतर काय करणार. भूक लागल्यानंतर जेवण जर वाढलेलं असेल तुमच्या हाताने जेवावं लागेल. भरव नाही, आईशिवाय या जगामध्ये तुम्हाला भरवणार दुसरं कोणीच नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते हातानेच खावं लागतं. ज्याप्रमाणे चेंडू पकडला आणि हातात ठेवला, त्यानंतर मात्र धावा त्यानं सरळ सोडल्या 3. उत्तम रणनीती खेळ पाहतोय आपण. हा डाव बहारदार होणार, कारण उत्तरार्धामध्ये गोलंदाजी ताकदीची आहे. त्याच्यामुळे मापोली संघाला सुद्धा एवढं या आव्हान जे बनेल ना, ते सोपं नसेल. अरहम पटेल
दांडी गोल येणारे लागले चेंडू सरळ जाऊन मात्र यष्ट्यांच्यावर आदळलाय. फलंदाज बाद होतोय. साहिल मित्तल उचललं म्हणून आम्ही हे विश्व पाहिलं. राजा तुम्ही होतात म्हणून आम्ही हे स्वराज्य पाहिलं. स्वराज्याचा धनी छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं. तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. कारण इतिहास घडवणारे इतिहास लिहू शकत नाही आणि इतिहास लिहिणारे इतिहास कधी घडूच शकत नाही. हाही एक इतिहास राहिलाय. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा एवढा तेजस्वी इतिहास याच मातीमध्ये घडला. परंतु साक्षर मराठे मात्र त्यापासून बिनकल राहिले. इथे बराचसा बिनकल राहिलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र चाचपडले जात आहेत. साधे सोपे झेड जणू काही तोंडाने गिळणार की काय असं वाटत असताना ते जमिनीला लँड होत आहेत आणि याच्यावर धावा मिळत आहेत. एक एक सुटलेली धाव, एक एक आलेली एक्स्ट्रा धाव उत्तरार्धामध्ये तुम्हाला जाब विचारेल. पराये लोगों से शिकायत क्या करना, दोस्त घाव तो अपनों के ज्यादा चुभते है. गोलंदाजी चांगली राहिली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक जो चाचपडत आहेत ना त्या धावा मात्र बहुमूल्य उपयोगी ठरत आहेत. साईराज 11 सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी धावा मात्र आल्या 2 आणि या 2 धावेने धावफलक लागल्या 34 धावा. एक मोठा फटका आला. 40च्या आसपास धावसंख्या जाऊ शकते आणि 40चं टॅलेंट, 40चं आव्हान मागच्या सामन्यामध्ये चॅलेंजिंग बनलंय. त्याच्यामुळे ही धावपट्टी जशी म्हणावी तशी फलंदाजांच्या प्रेमात नाहीये. आराम पटेल हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगला असून फायदा काय. चेंडू तर चांगलेच टाकले जात आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. आणखीन एक एक्स्ट्राची धाव आली आहे. खराब क्षेत्ररक्षण. मित्रांनो, क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजांना आणि गोलंदाजांनाच मानलं जातं, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटचं अंग मानलं जाईल ना ते असते फिल्डिंग. जर फिल्डिंग सक्षम नसेल, अनेक बाईक्स तुम्ही जरूर मिळवता, पण बाईक्समध्ये तुम्ही एकटा किती विकेट घेऊ शकत नाही. एखाद्याने झेल सुटले त्याच्यावर मात्र धावा गेल्या तर गोलंदाजी सपेशल अपयशी होतीये. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या संघ सहकार्याची गरज क्रिकेटमध्ये जरूर लागते आहे. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा टीमवर्कचा खेळ आहे. त्याला टीम म्हणतात. 11 जणांची टीम उगाचच बनत नाही. इथे मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला अटेम्प्ट दाखवला, चेंडूला पकडला आणि धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाहीये. निर्धाव चेंडू सांगता झाली. चेंडू शिल्लक असतील फक्त पूर्वार्धामधला 1. धापलकावरती धावा लागलेत त्या 35 धावा. अंतिम चेंडूवर काय घडेल. अरहम पटेल चांगला चेंडू टाकेल की आशिष जो सलामी आलाय तो मोठा फटका दाखवून आव्हान ताकदवान बनेल. दाखवला जाईल का मोठा फटका. पुन्हा एकदा एक चांगला अटेम्प्ट राहिला. झेलसाठी प्रयास राहिलाय. झेल तर मात्र डाऊन होतोय आणि इथे धावा कंप्लीट केल्या जातील तब्बल 2 आणि या 2 धावांसहित धापलकावर धावा लागतायत. पूर्वार्ध संपतोय. 3 बाद 37 धावा. 24 चेंडू 38 धावांचं एक बॅलन्सिंग आव्हान सेट केलंय. बॅलन्सिंग आव्हान वाचवलं जाईल का. धावांचा पाठलाग केला जाईल. कशा प्रकारची गोलंदाजी राहील की ज्याप्रमाणे ताकदीची गोलंदाजी केली त्याप्रमाणे उत्तम फलंदाजी करत इथे मात्र शिव्यांना आराध्य माफोली संघ धावांचा पाठलाग करेल की पहिल्या सामन्याचा आदर्श घेत मानकोळी संघानं धावांचा पाठलाग रोखलाय. असाच धावांचा पाठलाग रोखला जाईल का. साईराज 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काय घडेल. आमचे गुरुवर्य महागुरु टिके माळी सर यांच्या गोडवाणीतून. थँक्यू. 37 धावा झालेल्या आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजची आपण बाईक बघतोय. ती बाईक स्पॉन्सर करणारे स्पॉन्सर आमचे इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. मी आदरणीय उद्योजक अनिल शेठ चव्हाण, विनायक शेठ थोरवे यांच्या स्मरणार्थ
टिकेमाळी खरं तर विनायकराव थोरवे साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी आणि सुरेश दादा यांचे खरं तर परम मित्र होते आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जी बाईक आपल्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून देण्यात आलेली आहे आणि ते सगळे आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल शेठ चव्हाण साहेब, मनोजजी थोरवे, रवी शेठजी जाधव, सचिनजी ठोंबरे, अमितजी देवघरे, मनोहरजी मालकर आणि या सर्वांना विनंती आहे की आपलं स्वागत येथे करण्यात येईल. मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब SDPचे मुख्य, त्यानंतर नंदू पाटील असतील, अविनाशजी पाटील साहेब असतील. मी पुन्हा एकदा अनिल शेठ चव्हाण, मनोजजी थोरवे, रविशेठ जाधव, सचिनजी ठोंबरे, अमितजी देवघरे आणि मनोहर मालकर असं म्हणतात की समुद्राच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्याचा शेवट हा किनाऱ्यावर होतो आणि मनुष्य कितीही जीवनामध्ये यशस्वी झाला तरी त्याचा शेवट हा मृत्यूच्या किनाऱ्यावर होतो. आज कैलासवासी विनायक शेठ थोरवे जे सुरेशदादा पाटील यांचे परम मित्र आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ या SDP ट्रॉफीमध्ये ही मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आणि सगळ्यांनी मिळून गाडी दिली आणि सगळ्यांचं स्वागत इथे सूर्यदादांच्या बरोबर एकदम केलं जात आहे. आदरणीय अनिल शेठ चव्हाण, मनोजजी थोरवे साहेब, रवी शेठ जाधव, सचिनजी ठोंबरे, अमितजी देवघरे, मनोहर मालकर आणि या सगळ्या मंडळींचं स्वागत या SDP ट्रॉफीमध्ये इथे आमचे सूर्यदादा पाटील आणि पद्मा पाटील यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. पुढच्या वेळेस 6 बाईक असतील का? 5 जणांचे मिळून 6 जणांचे मिळून 6 असतील कदाचित. आपलं स्वागत आहे. एक चांगलं पारितोषिक या ठिकाणी आपण दिलेलं आहे. ही बाईक देणं पण काय तेवढं छोटी गोष्ट सोपं नाही नाही आहे आहे आणि स्मरणार्थ या ठिकाणी दिलेली आहे. इथे आमचे दत्तात्रय शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. माजी सरपंच, माजी प्रभारी सरपंच, माजी उपसरपंच दत्ता शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. दत्ता शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मी यानंतर आमच्या वासांबे ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत रसिका राकेश खराडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल आणि मी विनंती करेन आमच्या गोपाळे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वासांबे ग्रामपंचायत दोघी सदस्य आहेत. रसिका राकेश खराडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल, ज्या वासांबे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. आणि दुसरे आमचे सदस्य आहेत मयुरी गोपाळे आणि त्या त्यांचं स्वागत या SDP ट्रॉफीमध्ये करतील. वडगाव ग्रामपंचायतीचे इंजिनियर आमचे विजयजी चौधरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. इथे रसिका खराडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते SDP ट्रॉफीमध्ये. मीडिया रिपोर्टर आमचे राकेश खराडे कित्येक वाहिन्यांचे पत्रकार आहेत आणि रसिका खराडे यांचं स्वागत, त्यानंतर राकेशजी खराडे यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. मीडिया रिपोर्टर राकेश खराडे यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. यानंतर त्यानंतर आमचे अरुणजी दळवी उद्योजक आमचे अरुण दळवी टिकेमाईने सांगितलं व्हायब्रेटर रोलर, मोठमोठे रोलर कधीही मैदानासाठी उपलब्ध करून देतात. ते अरुणजी दळवी त्यानंतर आमचे आदरणीय नाथा पाटील साहेब वाशिवलीचे आमचे पाहुणे एकनाथ पाटील साहेब यांचं स्वागत इथे करण्यात येईल. एकनाथजी पाटील, त्यानंतर माजी सदस्य आमचे वाशिवलीचे हिरू पाटील साहेब, सुरेंद्र पाटील उद्योजक आमचे, त्यानंतर ही सगळी वाशिवलीची मंडळी आहेत आणि आपलं स्वागत इथे करण्यात येईल. उमेर डॉन याच्या बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उमेर डॉन पण बाद.
जो आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. बोरिवलीचे आमचे पाहुणे सचिनजी पाटील, इथे सुरेंद्र पाटील यांचंही स्वागत करण्यात येईल. त्यानंतर माजी सदस्य आमचे हिरू पाटील साहेब, वाशिवलीची सगळी मंडळी आहेत. भरपूर पाहुणे मंडळी या ठिकाणी करता 4 दिवसांमध्ये आपण पाहतोय. सुरेशदादा पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचे असलेले संबंध या टुर्नामेंटमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. सैफ कुरेशी मैदानात आलेला आहे आणि कुणाल नाईक हायड्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे. लगातार 2 विकेट त्यानं घेतलेल्या आहेत. सुरुवात चांगली केलेली. आपण नेहमी म्हणत असतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. सुरुवातीपासून गोलंदाजीचा प्रभाव त्यानं ठेवलेला आहे तो समोरच्या टीमवर, मापोली टीमवर. भिंगारीचा कुणाल नाईक या SDP ट्रॉफीमध्ये हायट्रिकचा मानकरी होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळला हा चेंडू. सैफ कुरेशीनं एकाच्या ऐवजी 2 धावा धावून पूर्ण केल्या. बघा आकरेनं केलेली ही फलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू मारण्यालायक नसतो, प्रत्येक चेंडू मारायचा नसतो, हे ठाऊक आहे तो फलंदाज सैफ कुरेशीला. आणि कुरेशीनं एक डबल काढल्या. 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं त्यानं खोललेलं आहे. कुणाल नाईक 3 चेंडू त्यानं फेकलेत, 2 धावा दिलेत, 2 विकेट घेतल्यात. फुल टॉस चेंडू. सौरव गांगुली स्टाईलनं चेंडू मारलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. गावचे आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका उपाध्यक्ष नितीन शेठ चौधरी हे SDP ट्रॉफी बघतायत. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. कालही ते आलेले आणि आता लाईव्ह या मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू कुणाल नाईक ज्यानं मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज चिरनेरला पटकावलेली आहे तो कुणाल नाईक. खरं तर रॉयल कळंबोलीमध्ये आपण त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळताना बघितलंय. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट त्याला खेळताना आपण बघितलेलं आहे. एक अनुभवी खेळाडू आहे. हा चेला आहे तो रघु परदेशीचा आणि आता नाव लौकिक करतोय भिंगारी गावाचं या संपूर्ण महाराष्ट्राच्या दुनियेमध्ये. कुणाल नाईक शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फाईन लेग मध्ये रघु परदेशीकडे आणि फलंदाज बाद होतोय सैफ कुरेशी. पाहुणचे आमचे विभाग प्रमुख आदरणीय किशोर रघुनाथ पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. किशोरजी पाटील भोकरपाड्याचे आमचे पाहुणे आहेत. त्यानंतर आमचे सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशजी गुडसे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. किशोर पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयराम पाटील साहेब यांना विनंती आहे की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. किशोर पाटील यांचं स्वागत या ठिकाणी SDP ट्रॉफीमध्ये. त्यानंतर आदरणीय आमचे उद्योजक योगेशजी मुरकुटे जयराम पाटील साहेबांचं स्वागत इथे करण्यात येईल. माजी सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायतीचे आमचे जीजी गणेशजी पाटील आणि पद्मा पाटील, नंदू पाटील, हरेशजी पाटील, अविनाशजी पाटील, नरेश गोडचे या ठिकाणी आलेले आहेत. 10.67 धावांच्या सरासरीनं आता धावावं लागणार आहे ते शिवन्या आराध्या 11 म्हापोली या संघाला. योगेशजी मुरकुटे यांचं स्वागत इथे करण्यात येते. रघु परदेशी गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. संतोष चौधरींचा फेवरेट प्लेयर आहे खरं तर रघु परदेशी. कित्येक वर्ष खेळतोय तो रघु परदेशी. शॉर्ट पिच चेंडू मारलाय हवेमध्ये आहे आणि हा झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज मापोली संघाचा बाद होतोय. योगेशजी पाटील माजी सरपंच आहेत. त्यांच्या सौभाग्यवती आणि योगेश पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आपलं स्वागत आहे SDP ट्रॉफीमध्ये. योगेशजी पाटील साहेब आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत इथे अतिथी देवो भव महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे इथे करण्यात येत आहे. त्यानंतर आमचे दुसरे पाहुणे सचिन पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय
शिवन्या आराध्या 11 मापोली विरुद्ध साईराज 11 भिंगारी. साईराज सिद्धिविनायक 11 भिंगारी हा सामना आपण मैदानात पाहतोय. नाणेफेक जिंकली भिंगारीनं आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना 37 धावा केल्या. 38चं टार्गेट समोर उभं आहे. नरेशजी गुडचे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते आणि सचिनजी पाटील यांचं स्वागत ओव्हर टू टीके माळी. रघु परदेसी तयार आहे. हो गरा गरा फिरवतोय आणि हाही फलंदाज आल्या पावली मैदानाच्या बाहेर जातोय तो आसिफ शेख. विकेटवर विकेट आपण पाहतोय. अशोकजी पाटील साहेब आमचे पाहुणे वाशिवली. अशोकजी पाटील यांना विनंती आहे की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. वाशिवलीचे आमचे पाहुणे आहेत. त्यानंतर वाशिवलीचे आमचे योगेशजी साळुंके आणि सुरेशदादा पाटील यांच्याकडनं हायट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. कुणाल नाईकला चान्स होता परंतु कुणाल नाईकला हायट्रिक घेता आलेली नाहीये. रघु परदेसीनं आज जर हायट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्याला मिळेल आणि संघ पण त्यांचा एका मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. खरं तर रघु परदेसी गावाचं नाव भिंगारी आणि भिंगरी सारखे चेंडू टाकत असतो. खरं तर 40+ मध्ये आता खेळतो परंतु तरीही तरुणांना नाचवतो असा हा गोलंदाज. सुनील मुंडे आपले पाहुणे इथे आले होते. त्यांनी विचारलं की रघु अजून किती दिवस खेळणार. त्याला इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेलं की जोपर्यंत माझ्या हातपाय चालतात तोपर्यंत क्रिकेटला मी सोडणार नाही. एवढी निस्सीम भक्ती त्याची क्रिकेटची आपण पाहिलेली आहे. रघु परदेसीने सांगायला पाहिजे जोपर्यंत बॉल वळतोय तोपर्यंत मी खेळणार आहे. आणि गरा गरा वळतोय तो म्हणजे भोवऱ्यासारखा भिंगरी सारखा चेंडू वळवतोय. स्पीड नाहीये आता त्याचा पहिल्यासारखा परंतु टप्पा अचूक आहे. टर्न अचूक आहे. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता बाबू खार याला मात्र बाबू खानला आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. खरं तर गोलंदाजांनी आज वर्चस्वा गाजवलेला आहे. गोलंदाजांनी हुकूमत गाजवलेली आहे ती या मैदानावर. भिंगारीचे गोलंदाज भिंगरी सारखी गोलंदाजी करतायत. रघु परदेसीचा हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा खणून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पण चांगली फिल्डिंग इथे करतोय. या चेंडूवर एक सिंगल मिळते. या सिंगलनं धावा होत आहेत माफोली संघाच्या 7. वडगाव ग्रामपंचायतीचे आमचे इंजिनियर आदरणीय विजयजी चौधरी साहेब यांचं स्वागत इथे करण्यात येईल. आणि समोर आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच साठी ज्या 2 टोपल्या आणि 4 दिवस पुरतील एवढी फळं देणारे आमचे पांडुरंग माळी आणि प्रकाश म्हात्रे यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. रवी चितळे साहेबांचं इथे आगमन झालंय आणि हा हवेमध्ये मारलाय चेंडू. स्वतः गोलंदाज येतात चेंडू खाली मात्र खूप आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. या चेंडूवर धावा धावून पूर्ण करतायत 2. अजूनही हिंमत हारलेली नाही बघा मापोलीनं. शिवन्या आराध्या 11 मापोली विरुद्ध साईराज 11 सिद्धिविनायक भिंगारीचा आपण सामना पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर भिंगारी संघानं निर्णय घेतला तो फलंदाजीचा. 37 धावा केल्या. 38चं टार्गेट ठेवलेलं दुसरं षटक रघु परदेशीचं प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू त्यानं आतापर्यंत टाकलेल्या 3 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे मोहरे त्यानं टिपलेले आहेत. शेवटचा चेंडू मला असं वाटतं या षटकातील असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. ठीक आहे. निर्मला शांताराम माळी यांच्या स्मरणार्थ जवळजवळ प्रत्येक स्पर्धेला या मैदानावर ज्यांनी फळं दिलेली आहेत ते आमचे पांडुरंग माळी आणि प्रकाश म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यात ते तर दिलेलेच आहेत परंतु 4 दिवस पाहुण्यांना पुरतील किंवा आयोजक पण जेवढे खाऊ शकतील तेवढी फळं त्यांनी या SDP 2024 ट्रॉफीमध्ये दिलेली आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडूमध्ये मापोली संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 5 बाद 9. पहिलं षटक कुणाल नाईकनं टाकलं. धावा दिल्या 6. विकेट घेतल्या 3. रघु परदेशीनं दुसरं षटक टाकलं. धावा दिल्या त्या फक्त 3 आणि विकेट घेतलेत त्या 2. अटीतटीचा सामना आपल्याला असं वाटलेलं परंतु आता गोलंदाजांनी हुकूमत गाजवलेली आहे ती भिंगारीच्या. जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे म्हणजे साधारण 14.50 धावांच्या सरासरीनं आता धावावं लागेल. आणि जे भरवशाचे जे फलंदाज होते ना जे महत्वाचे फलंदाज होते ते बाद झालेले आहेत. प्रशांत माळी यांना विनंती आपलं स्वागत इथे करण्यात येईल. ठीक आहे. खरं तर पांडुरंग माळी फक्त फळं नाही तर समाजसेवाही करत असतात. कित्येक आदिवासी वाड्यांवर या पंचक्रोशीमध्ये जाऊन खरं तर गुप्तदान करत असतात. या खरं तर मी त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना यावं लागतं नाही तर गुप्तदान करणारे आमचे पांडुरंग माळी त्यांचंही स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो आशिष परदेसी. समोर बाबू खान 7व्या क्रमांकावर आलाय. टॅलेंडर आहे
बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडूच्या हातामध्ये एक सिंगल मिळते. खरं तर हा बाबू खान आहे तो वयानं कमी आहे, यंग टॅलेंट आहे ते मापोलीचं. ज्यांच्यावर भरोसा ठेवलेला ते सगळे फलंदाज बाद झालेले आहेत, मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आता या टेलेंडरवर सगळी जबाबदारी येऊन ठेपलेली. आणि आपण बघितलं बऱ्याचशा वेळेला संतोष चौधरी की हे जे टेलेंडर्स आहेत ते शेवटच्या फळीतील जे फलंदाज आहेत तेच करामत करत असतात नेहमी. सध्या तरी भिंगारी संघ स्वतःला सेफ झोन मध्ये बघतोय. आशिष टू आसिफ आणि बेल्स मला असं वाटतं उडले त्यामुळे फलंदाज बाद होतोय आणि हा 7वा फलंदाज बाद होतोय तो मापोली संघाचा. आराध्य 11 मापोली हा संघ ठाणे जिल्ह्यातून वाडा तालुक्यातून या मैदानावर खेळायला आलेला आहे. आपण वेदांत 11 वाडा संघ आपण याच मैदानावर बघितलेला आहे अजुशेठ सावंत यांचा. आणि आता हा वाड्यावरून आलेला खूप लांबून आलेला हा संघ मैदानात उतरलेला आहे. सगळे यंग खेळाडू आपण या संघामध्ये आपण बघतो आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या पनवेल तालुक्यातील भिंगारी संघ, रायगड जिल्ह्यातील भिंगारी संघ आमने सामने आपण या मैदानावर बघतोय. रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी असलेलं हे मैदान आहे. अचानकचं हे भव्य मैदान आहे आणि त्यावर ही घमासान सुरू आहे. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 28 धावा पाहिजेत त्या मापोलीला. गोलंदाज तयार आहे आशिष परदेशीनं चेंडू स्टंपवर टाकलाय, डावी यष्टी गोल. अजून एक फलंदाज बाद होतोय तो आकाश. रवींद्र चितळे येथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकायला धावा पाहिजेत 28. 9 चेंडूमध्ये 28. यानंतर मानकोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी कृपया समालोचन कक्षामध्ये यावं. यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर आपली मॅच होणार आहे. आशिष परदेशी हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सेफ लँडिंग झालं चेंडूचं, असं वाटलेलं ही हॅट्रिक होईल. सुरेश दीनानाथ पाटील यांचं हे पारितोषिक आहे, सुरेश दादांचं ते 1000 रुपयांचं पारितोषिक हा खेळाडू पटकावेल, परंतु नाही. तिन्ही गोलंदाजांनी दोन लगातार विकेट घेतलेले आहेत. कुणाल नाईकनं 2 विकेट घेतलेला, रघु परदेशीनं 2 विकेट घेतलेले आणि आशिष परदेशीनं पण लगातार 2 विकेट घेतलेले आहेत. आणि मैदानात आहे तो मापोली संघाचा अल्ताफ शेखनं हेलिकॉप्टर स्ट्रोक मारलाय. गॅप मधून चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. हा पहिला चौकार मला असं वाटतंय, दुसरा चौकार. सात चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे शिवन्य आराध्य 11 मापोलीला. प्रयत्न सुरू आहे, अजूनही हिंमत हारलेली नाहीये या खेळाडूंनी. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा असं म्हटलं जातं आणि अजूनही हिंमत हारलेली नाही. शेवटचं एक षटक शिल्लक राहिलेलं आहे. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे, बरोबरीसाठी 20 धावांची गरज आहे. SDP ट्रॉफी आपण इथे पाहतोय. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही भव्य आणि दिव्य अशी ट्रॉफी सुरेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दादा पाटील, नंदू पाटील, हरेश पाटील या सगळ्यांनी सजवलेली ही ट्रॉफी आपण या मैदानावर पाहतोय. आणि अचानकच्या मैदानावर या मॅचचं प्रक्षेपण सुरू आहे. मानकोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेकंड राऊंड मध्ये मानकोली विरुद्ध खेळणार आहे. आज मानकोलीचं पण आपण बघितलं संतोष
की मानकोलीचे पण सगळे यंगस्टर्स आहेत, साधारण 18 ते 25 वयोगटातील सगळे खेळाडू मानकोलीमध्ये आहेत. त्यामुळे या यंगस्टरची आत्ता जो जमाना आहे तो यंगस्टरचा जमाना आपण या मैदानावर बघतोय. बडे बडे खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत, आपण बघितलेले आहेत. आणि त्याच बड्या बड्या खेळाडूंमध्ये आता ही यंग टॅलेंट, ही युवा पिढी मैदानावर आपण खेळताना बघतोय ती एसडीपी ट्रॉफीमध्ये. दर्पण मडवी तेज तर्रार गोलंदाज आहे, 10-12 पावलांचा रनअप आहे. अल्ताफला हा चेंडू टाकला ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. एका धावेची भर पडते. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. एखाद दुसरा षटकार या पहिल्या 2 चेंडूवर आला ना तर या मॅच मध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. परंतु गोलंदाजी भेदक आहे. तिखट मारा केलेला आतापर्यंत भिंगारीच्या गोलंदाजांनी. आणि आता टॅलेंटच राहिलेले आहेत. 9व्या क्रमांकावर आलेला अल्ताफ शेख आणि बाबू खान विकेटवर आहे. त्यामुळे हे लक्ष थोडंसं कठीण होत चाललेलं आहे. मेडन चेंडू टाकतोय तो गोलंदाज दर्पण मडवी. दर्पण मडवी प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे. तमाम सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया पुन्हा एकदा एसडीपी ट्रॉफी मध्ये. हा चेंडू, हो हा ही चेंडू लगातार दुसरा चेंडू मेडन टाकतोय तो दर्पण मडवी. आता या मॅचची हवा बऱ्याचशा प्रमाणात घालवलेली आहे. ती गोलंदाजानं सरस कामगिरी केलेली आहे. आता मात्र सहकारी बाबू खान जाऊन अल्ताफ शेखला सांगतोय की असं आपल्याला परवडणारं नाहीये. अजूनही हिंमत आपण हारता कामा नये. 1-2 षटकार लागले तर आपण या मॅच मध्ये परत कमबॅक करू शकतो. तोच प्रयत्न सुरू होता. बरोबर नाही टायमिंग झालं आणि हा झेल होता सुटतोय. जीवनदान मिळतंय, परंतु या जीवनदानाचा फायदा उठवतील का फलंदाज पाहणं गरजेचं ठरणार आहे. बाबू खान यंग टॅलेंट आहे, लेफ्टी बॅट्समन आहे. या मैदानावर आपण बघितलेले आहेत लेफ्टी बॅट्समन मोस्ट सक्सेसफुल झालेले आहेत. कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम आहे या स्पर्धेचा. 3 चेंडू आणि जिंकायला पाहिजेत 19. म्हणजे जरी प्रत्येक चेंडूवर षटकार मारला तरीही सामना जिंकण्याच्या शक्यता फार कमी आहेत त्या मापोलीच्या. वाडा तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील हा संघ आहे मापोली आणि त्याच्या विरुद्ध भिंगारी 2 हात करतोय. हा ही चेंडू मेडन मला असं वाटतंय निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. नो बॉल किंवा व्हाईट बॉल यानं काय चमत्कार केला तरच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा हा सामना बऱ्याचशा प्रमाणात भिंगारी संघाकडे झुकलेला दिसतोय. शॉर्ट पिच चेंडू मस्त प्रहार केला. अगोदर जर असे फटके आले असते तर कदाचित परिस्थिती आपल्याला थोडीशी वेगळी पाहायला मिळाली असती. षटकार ठोकला जातोय, पॅरलल षटकार ठोकला जातोय. बाबू खान 7व्या क्रमांकावर येतोय आणि षटकार ठोकतोय. म्हणजे या टीम मधली गुणवत्ता तर आहे, मात्र वेळ निघून गेलेली आहे. 1 चेंडू शिल्लक, जिंकायला 13 धावांची गरज आहे ती मापोलीला. भिंगारी वर्सेस मापोली एसडीपी ट्रॉफी आणि हा सामना जिंकलेला आहे तो भिंगारी संघानं. रघु परदेशींचं अभिनंदन. त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या प्लीज. मॅन ऑफ द मॅच डीजे एक मस्त गीत होऊन जाऊ द्या. आशिष मॅन ऑफ द मॅच. आशिष फलंदाजी करताना 14 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट घेणारा आशिष ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. थँक्यू.